परंपरा शिकवल्या. मुंडे साहेब आज समजा मुंडे साहेब असते इथे आले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? काय वाटलं असतं? काय वाजवल्या असत्या? किती जोरात? माझ्या बाबांना जेव्हा मी अग्नी दिला ना तेव्हा शपथ खाल्ली आहे, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. कारण या गादीचा सन्मान करायचं शिकवण त्यांनी मला दिली. या संतांच्या विचारांना चालवण्याची शिकवण त्यांनी मला दिली. या सामान्य वंचित दरी खोऱ्यामध्ये काम करणाऱ्या ऊस तोडणाऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या बरोबर लवादावर बसून तुमच्या हातामध्ये 4 पैसे पडावे याच्यासाठी तळमळ करण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या एखाद्या लेकीची फीस अडकत असेल तर ती भरण्याची दानत त्यांनी मला दिली. एखाद्या गरीबाचं लग्न होत नसेल तर ते करण्याचं दानत त्यांनी मला दिली. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे राव मी जगाला विसरू देणार नाही. माझ्यावर जेवढं गोपीनाथ मुंडे साहेबांचं प्रेम होतं त्याच्यापेक्षा काकणभर कमी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नव्हतं. त्यांच्यावरही ते तशा पुत्र समवेत प्रेम करत होते हे मला माहिती. आणि म्हणून आज ते इथे आले. आज सुवर्ण योग आहे. मुंडे साहेब हे न विसरणार तत्व आहे. वरून देव जरी खाली आला आणि सांगितलं की तुला याची शपथ तू मुंडे साहेबांना विसरणार आहे का? आपण विसरणार आहे का? मुंडे साहेबांना न विसरणं म्हणजे सामान्य वंचितांची पीडितांची सेवा करणं न विसरणं. त्यामुळे मुंडे साहेब ज्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी आपल्याला दिलेली ओळख, हे सगळे माणसे खूप शिस्तीचं पालन करतील. सगळ्या मंचावर समोर उभे राहतील. प्रत्येक कीर्तनाला मन लावून टाळ वाजवून ऐकतील. पण एक गोष्ट सोडणार नाहीत, ते म्हणजे काय 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 एवढेच आशीर्वाद असू द्या. बाबांच्या चरणी प्रार्थना करते की जे मुंडे साहेबांना अपेक्षित आहे ते काम करून घेण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा आणि माझ्या या सगळ्या गरीब जनतेच्या श्रद्धेला त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.